हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण भगवंत श्री प्रगट झाले भाग 3. गोकुळी गमन. देवकीने बाळाला स्तनपान केले. बाळ परगावी प्रवासाला चालला होता. वाटेत त्याला भूक लागू नये म्हणून तिला काळजी वाटत होती. कित्येक वर्ष भेटणार नव्हता. तिने बाळाचे प्रेमाने मुके घेतले. वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. कंस केव्हाही येण्याची शक्यता होती. भरल्या साश्रू नयनाने तिने बाळाला वसुदेवाच्या हाती दिले. वसुदेवाने बाळाला मोठ्या प्रेमाने परंतु जपून उचलले. त्याला पाऊस, वारा, थंडी लागू नये म्हणून आपल्या उत्तरीय वस्त्रात परब्रह्म परमात्म्याला सुव्यवस्थित लपेटून घेतले. आता प्रश्न होता की तुरुंगाबाहेर कसे जायचे, कारण कंसाचा कडेकोट बंदोबस्त होता. कथानक सांगते की मोठी अद्भुत आणि विस्मयकारक गोष्ट घडली. पहारेकरी प्रगाढ झोपी गेले. कड्याकुलपे आपोआप उघडली गेली. वसुदेवाचा मार्ग मोकळा झाला. बाहेर पाऊस कोसळत होता. बाळाच्या डोक्यावर शेषाने फणा धरली. वाटेत यमुना नदीला पूर आला होता. वसुदेव यमुना नदी पार करू लागला. पाणी चढत होते, परंतु बाळाचा पदस्पर्श झाला आणि पाणी झरझर ओसरू लागले. वसुदेव सहजच यमुना नदी पार करून पैलतीरी गेला. त्याने गोकुळात नंदाघरी प्रवेश केला. बाळाला यशोदेच्या कुशीत ठेवले आणि तिच्या कुशीतील कन्या उचलून घेतली. तो झपाझप पावले टाकत परतीच्या मार्गाला लागला. मथुरेत आला. बंदीशाळेत पोहोचला. कन्या देवकीच्या हवाली केली. पुन्हा कड्याकुलपे आपोआप बंद झाली. देवकी वसुदेवाच्या बेड्या घातल्या गेल्या. पहारेकरी जागे झाले. अशीही शक्यता आहे की कंसाच्या अत्याचाराला त्याचे पहारेकरीही वैतागले होते. राजकन्येची त्याने 6 अर्भके अत्यंत क्रूरपणे ठार मारली होती. उग्रसेन राजाला कैद केले होते. ही गोष्ट राजनिष्ठ सैनिकांना सहन न होणारी होती. प्रत्यक्ष उठाव करता आला नाही तरी छुपेपणाने ते कंसाविरुद्ध राजकन्येला, युवराजांना मदत करू शकत होते. हा 8वा युवराज कंसाला ठार मारणारा होता. त्यामुळे उग्रसेन राजाची आणि प्रजेची कंसाच्या महाक्रूर अत्याचारापासून सुटका होणार होती. तसेच ही आकाशवाणी देववाणी होती. तिचा आदर राखणेच उचित होते. त्यांनी वसुदेवाला बंदीशाळेबाहेर जायला मदत केली असेल. वाटेत त्याची सोबत केली असेल. यमुना नदीवर नावाडी तयार ठेवून त्याला यमुना नदी पार करून दिली असेल. परतीच्या प्रवासातही त्याला मदत केली असेल. नंदाघरी त्याच्या घराची दारे उघडी कशी असा प्रश्न पडेल. पूर्वी तर जाऊ दे, आता 50 वर्षापूर्वीपर्यंत कित्येक गावांमध्ये घरांना दारं लावण्याची पद्धत नव्हती. लोक भोळे आणि प्रामाणिक होते. असा प्रश्न पडतो की बंदीशाळेत, तुरुंगात मुद्दामहून प्रगट होणारे भगवंत श्री मथुरेतून गोकुळात का गेले? तेथेच का राहिले नाहीत आणि आपला अवतार प्रभाव वापरून तेथेच कंसाला चूर्ण का केले नाही? याला अनेक कारणे आहेत. भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्णांचा हा अवतार पूर्ण अवतार होता. एक विशिष्ट हेतू पूर्ण करण्यासाठी हा अवतार नव्हता. प्रगट झाले, कार्य केले आणि अंतर्धान पावले असा हा अवतार नव्हता. येथे दुष्टांचा निःपात करण्याचा निकराचा प्रयत्न करायचा होता.
प्रजेला सबळ करायचे होते, अन्याय दूर करायचा होता, धर्म संस्थापना करायची होती. यासाठी केवळ कंसाला ठार मारून भागण्यासारखे नव्हते. इतर अनेक अवतारी कार्य करायची होती. यासाठी येथे अल्पावधी वास्तव्य करून पुरणारे नव्हते. येथे सर्वसामान्य देहधारींप्रमाणे वास्तव्य करायचे होते. त्यासाठी देह धष्टपुष्ट करून तो दीर्घ काळापर्यंत वापरायच्या लायकीचा ठेवायचा होता. त्यासाठी बालपण सुरक्षित ठिकाणी व्यतीत करणे आवश्यक होते. मानवी देह धारण केला, समाजात राहिले की बाकी व्यवहारही सर्वसामान्यांप्रमाणे व्हायला पाहिजे. यासाठी भगवंत श्रींनी बालपण कंसापासून दूर सुरक्षित अशा गोकुळात व्यतीत करण्याचे ठरविले. तिथल्या तिथे कंसाला मारण्यात दुष्टांना जरब बसवणे अवघड होते. याआधी असे अनेक वेळा करून झाले होते. याऐवजी कंसाच्या कडेकोट बंदोबस्तातून सुखरूप निघून जाऊन पुन्हा तेथेच स्वतःच्या मर्जीने येऊन त्याला त्याच्याच राजवाड्यात ठार करण्याचे दुर्जन परमात्म्याची धास्ती घेतील, हे जास्त संभवनीय होते. हे असे करण्यात जास्त पुरुषार्थ होता. यासाठी भगवंत श्रींनी बालपण कंसापासून दूर गोकुळात व्यतीत करण्याचे ठरविले. दुष्टांना धडा शिकविण्याने पूर्णावतारी कार्य होत नाही, ते अंशावतारी कार्य झाले. येथे जीवनाचा समग्र आनंद कसा घ्यावा याचा धडा घालून द्यायचा आहे. नुसतेच सुदर्शन चक्र चालवायचे नाही, बासरीही वाजवायची आहे, गीताही सांगायची आहे, आशीर्वादही द्यायचे आहेत. इतर अनेक लीला करायच्या आहेत. सर्व काही करून सर्वांपासून विरक्त कसे व्हावे याची सोदाहरण शिकवण द्यायची आहे. यासाठी भगवंत श्रींनी बालपण कंसापासून दूर सुरक्षित अशा गोकुळात व्यतीत करण्याचे ठरविले. आता अंशावतारासारखी सर्व कार्ये एकट्याने करायची नाहीत. आता पूर्ण अवतारात मानवाला त्यासाठी उद्युक्त करायचे आहे. आता मानवाला स्वावलंबी करायचे आहे. दरवेळी येथे स्वतःला यायला वेळ होणार नाही. विश्वाची इतर अनेक कार्य करायची आहेत. पृथ्वी काही एकमेव सजीव वस्ती असलेला ग्रह नाही. इतरही अनेक ग्रह आहेत. यास्तव मानवाला उपदेश करून दुष्टांचे निर्दालन करायला त्याला तयार करायचे आहे. आता येथे लगेचच अवतार घ्यायला वेळ होणार नाही. आता मानवाला पुढील अवतारी बुद्धी आणि मग त्या पुढील अवतारी शक्ती द्यायची आहे. त्याचा सुयोग्य वापर करून मानवाने आपला आत्मउद्धार करून घ्यावा. तसे न केल्यास या पृथ्वीचा कल्पांत सर्वस्वी नाश अटळ आहे, हे त्याने लक्षात घ्यावे. मानवाला याची शिकवण द्यायची आहे. यासाठी जन्मताच मथुरेत राहणे शक्य नव्हते. अवतार कार्याला बाहेर पडल्यावर कंसाला ठार मारायला मथुरेत येणेच उचित होते. हरिओम.